जाण्याचा प्रवास सुरू झाला आहे. त्यासाठी पॅकिंग केली आणि रेडी झाली आहे मी आता. आणि आत्ता मी घरातून निघाली आहे आणि निघून मी स्टेशनच्या दिशेला चालली आहे, कारण मला जायचं आहे लोअर परेलला, कारण ती मला भेटणार आहे. त्यानंतर आम्ही सगळं करून आम्ही मग स्टेशनला जायचा असा प्लॅन आहे ऑलमोस्ट. आणि मग त्यानंतर आम्ही दादर स्टेशनला पोहोचलो आणि ट्रेन जनरलची तिकीट काढली आणि आम्ही गेलो जनरल तिकीटने पुण्यासाठी जाण्यासाठी. तर आम्ही जनरल डब्याने चाललो आहोत, कारण आमची रिझर्वेशन नाही आहे ऑलमोस्ट, कारण आम्ही ऑन द स्पॉट हा प्लॅन केला होता. तर आम्ही थोड्या गप्पा गोष्टी मजा करत आम्ही निघालो आहे आणि ऑलमोस्ट आता पोचू पुण्याला. आणि पोचलो आम्ही पुण्याला आणि उतरून आम्ही मस्तपैकी चाय पियालो, टाईमपास करून मग आम्ही निघालो पुणे स्टेशनच्या बाहेर. हा परिसर आहे. त्यानंतर बस पकडून आम्ही फाट्याला पोचलो. पण एका काकाने सांगितलं की इथून तुळापूरला बस जाते. तर मग आम्ही बसची वाट बघत बसमध्ये बसलो आणि पोचलो. आणि तिकडे हे मंदिर आहे. आम्ही मंदिरात गेलो आणि हा थोडाफार व्ह्यू आहे जो तिकडचा आहे, तुम्हालाही दिसेल. आणि पूर्ण आम्ही तुम्हाला मंदिर एक्झॅक्टली दाखवू की एक्झॅक्ट कसं दिसतं. तर हे आहे. मंदिराचं आता आपलं दर्शन झाले, पण बघितलं तर गावकरी आले होते जे मंदिराकडे जात होते. त्यानंतर आपल्याला आता जायचं आहे त्रिवेणी संगमकडे, पण दरवाजा बंद असल्यामुळे आपण दरवेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे आपण वळलो. आणि बघितलं तर काय लहान लहान मुलं जी त्यांची साजरी करण्यासाठी उभे होते, तर ते दृश्य बघण्यासाठी आम्ही खरं तर उभे होतो, कारण का ते खूप कमी बघायला भेटतं. कारण मी मुंबईमध्ये असल्यामुळे ते कमी भेटतं आपल्याला, त्यामुळे मी हे बघणार आहे आणि तुम्ही पण बघा. युद्ध कर भयंकर. दुश्मन पे वार कर, हौसलों को चीर के टुकड़े हजार कर, नाच खेल मौत का जीत की तुम बना, जीत का गुमान कर. तर आपण आता चाललो आहोत त्रिवेणी संगमाकडे, जिथे मागाशी दरवाजा बंद होता, पण हा एक रूट होता जिथून आपण जाऊ शकतो. तर आम्ही निघालो आणि खाली पाण्यामध्ये जाऊन बसलो होतो. मस्त निवांत जागा आहे. आता आपण चाललो आहोत मंदिरात, महादेवाच्या आणि शिवकालीन गणेशाच्या मंदिरात. तर खूप सुरेख मूर्ती आहे.
त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी बसलो होतो. समाधीच्या समोरच सेल्फ सर्विस हॉटेल आहे, तर तिकडे तुम्ही नाश्ता करू शकता. त्यानंतर आम्ही फ्रेश होण्यासाठी वॉशरूमला गेलो होतो. तर फ्रेश वगैरे होऊन आम्हाला निघायचं होतं वडूबुद्रुक, जे 3 किलोमीटरवरती आहे. पण तिकडे ट्रान्सपोर्टेशन नसल्यामुळे बाय वॉक आयदर तुम्ही तिकडे टेम्पोने जाऊ शकता. तर टेम्पोच्या मदतीने आम्ही वडूबुद्रुकसाठी निघालो. त्या एका काकाने आम्हाला हेल्प केली वडूबुद्रुकपर्यंत सोडण्यासाठी आणि आम्ही पोचलो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ही, तर बघू शकता. त्यानंतर एक किल्ला होता, त्याच्यामध्ये शंभू महाराजांची फोटोज ड्रॉइंग्स काढले होते, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की काय काय घडले होते, काय काय होते. तर हा ऑलमोस्ट परिसर होता. तर कारण आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. तर आम्हाला इथून पुण्याला जाण्यासाठी बस होती, तर आम्ही बसची वाट बघत होतो. पुण्याची बस आली की आम्ही इथून पुण्याला जाऊ आणि मग पुणे स्टेशनला पोचू.